महत्त्वाची बातमी पहा सतर्क भारत मार्शल टाइम्सवर। पुण्यातील काळेपडळ पोलिसांनी पुणे शहरातून आलेल्या तज्ञ पथकाच्या मदतीने फसवून नेलेल्या 2 अल्पवयीन मुलींची सुटका करत 2 संशयितांना राजस्थानमधून जेरबंद केले आहे। हे प्रकरण काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक 490/2025 खाली BNS कलम 6465 1 69 71 96 137 2 3 5 तसेच पोक्सो कलम 48 आणि 12 नुसार नोंदवण्यात आले होते। घटनांची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली। गुन्हा नोंद झाल्यानंतर संशयितांचा फोन नंबर तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोधण्यात आला। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पंकज देशमुख आणि पोलीस उपआयुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली काळेपडळ पोलीस स्टेशनचे 6 निरीक्षकांचे पथक राजस्थानकडे रवाना झाले। पोलिसांनी गुजरात आणि राजस्थानमधील विविध ठिकाणी सुमारे 3300 किलोमीटरचा प्रवास करत शोध मोहीम राबवली। तांत्रिक तपासाच्या मदतीने एक मुलगी राणी राजस्थान येथून आणि दुसरी मुलगी पाली राजस्थान येथून सुरक्षितपणे मिळवण्यात पोलिसांना यश आले। दोन्ही संशयित सुरेश कुमार वडदाराम प्रजापती 21 आणि सुरेश कुमार मोहनलाल राणा भिल 31 हे दोघे राणी राजस्थानचे रहिवासी असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे। या संपूर्ण कारवाईबद्दल पुणे पोलीस आयुक्तालय तसेच काळेपडळ पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाचं विशेष कौतुक होत आहे। आपण पाहतात सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे।